गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे यंदा पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला होता. मात्र यावर्षी मार्च महिन्यातच अनेक भागामध्ये पाणी टंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 44 गावांमध्ये 69 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय, तर आणखी 66 गावांमधनं टँकरची मागणी करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील अनेक भागांना पाणी टंचाईच्या झळा बसतायत, तर पुढील काळामध्ये परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्ह आहेत. सद्यस्थितीत ग्रामीण भागातून टँकरची मागणी मागच्या पंधरवड्यामध्ये सुरू झालेली आहे. सुरुवातीला जो टंचाई कृती आराखडा होता त्यामध्ये मार्चमध्ये कुठल्याही टँकरचं किंवा इतर कुठले प्रस्तावित काम केलेलं नव्हतं, कारण पाऊस भरपूर झाला होता यावर्षी आणि असं वाटलं होतं की एप्रिल नंतरच टंचाई सुरू होईल. परंतु मार्चमध्येच टँकरची मागणी सुरू झाली आणि त्यानंतर आम्ही सुधारित कृती आराखडा करून आज आम्ही जवळजवळ 44 गावामध्ये 69 टँकर मंजूर केलेले आहेत आणि ते टँकरद्वारे त्या गावात पाणी पुरवलं जात आहे. काल संध्याकाळपर्यंत आणखी जवळजवळ 60 गावाच्या टँकरची मागणी आलेली आहे आणि त्याची सुद्धा आम्ही मंजुरीची प्रक्रिया सुरू केलेली आहे.